माहूर तालुक्यात आष्टा, वाई, सिंदखेड, वानोळा व युडेश्वर हे 5 प्राथमिक आरोग्य केंद्र व 22 उपकेंद्र आहे। बाहेर गावावरून आलेल्या व कायम वास्तव्यास असलेल्या नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये, त्यांना गरजेनुसार उपचार मिळावेत म्हणून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे बळकटीकरण व सक्षमीकरण करून त्या ठिकाणी लागणाऱ्या औषधी व आवश्यक त्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशाला अनुसरून जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी दिनांक 26 एप्रिल रोजी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन त्या वस्तू ग्रामपंचायतच्या 14व्या वित्त आयोगाच्या 25% निधीतून खर्च करण्यास मान्यता दिली। त्याकरिता ग्रामसभेची अट शिथिल करून तालुक्यातील तांत्रिक समितीची मान्यता घेण्याची मुभा सुद्धा देण्यात आली। परंतु महामारीच्या या काळातही माहूर तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीने त्या वस्तूची अद्यापपर्यंत खरेदीच केली नसल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार व वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। माहूर तालुक्यात गोरगरीब व आदिवासी समाजाची संख्या भरमसाठ आहे। तालुक्यातील अंतर्गत रस्त्याची झालेली दुरावस्था, वाहन व्यवस्थेची कमतरता, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात असलेली तोकडी व्यवस्था अशा विविध समस्यांमुळे तालुक्यातील रुग्णांना माहूर येथील ग्रामीण रुग्णालय किंवा पुसद, यवतमाळ, नांदेड इत्यादी ठिकाणच्या खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते। सध्या जगात सर्वत्र कोरोना विषाणूची महामारी पसरली आहे। आपला देशही त्याला अपवाद नाही। आपल्या राज्यात तर या आजाराने जवळपास 60,000चा पल्ला गाठला आहे। आवश्यक वस्तू ग्रामपंचायतच्या 14व्या वित्त आयोगाच्या 25% निधीतून खर्च करण्याची परवानगी दिली आहे। परिस्थितीचे गांभीर्य बाळगून कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी पंचायत समिती माहूरचे गटविकास अधिकारी विशाल सिंग चव्हाण यांना पत्र देऊन तातडीने या वस्तू खरेदी करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार गटविकास अधिकारी माहूर यांनी तालुक्यातील ग्रामसेवकांची तातडीने बैठक घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या मागणीनुसार या वस्तू लागलीच खरेदी करून घ्याव्यात। या दिलेल्या आदेशाकडे मात्र तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने पाठ फिरवल्याने प्रशासनाच्या अकार्यक्षमतेची व संवेदनहीनतेची झळ विविध आजाराने त्रस्त असलेल्या व उपचारासाठी दरदर भटकणाऱ्या गोरगरीब व आदिवासी बांधवांना सोसावी लागत आहे। कोरोना विषाणूचा उपद्रव रोखण्यासाठी पेसा अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीसह सर्वच ग्रामपंचायतीच्या 14व्या वित्त आयोगाचा 25% निधी प्राथमिक आरोग्य केंद्राला व उपकेंद्राला द्यावा अशी शासनाकडे मागणी लावून धरली होती। ती मान्य झाल्याने राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राला त्याचा फायदा होणार आहे। येत्या 30 मे पर्यंत सर्वच ग्रामपंचायतीने प्राथमिक आरोग्य केंद्रास 2 लाख व उपकेंद्रांना 3 लाख रुपयापर्यंतचे साहित्य तातडीने खरेदी करून द्यावे असे आदेश दोन्ही गटविकास अधिकाऱ्यांना दिले असल्याचे आमदार भीमराव केराम यांनी सांगितले। मी डॉक्टर रेवती महाजन, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सिंदखेड, एक साधारणतः 8 ते 10 दिवसांपूर्वी माननीय जे जिल्हाधिकारी सर आहेत त्यांच्या आदेशाप्रमाणे जे ग्रामपंचायत तर्फे 14व्या वित्त आयोगातून आपल्याला वस्तू खरेदीसाठी सांगितलं होतं, तसं लेटर तर आम्हाला साधारणतः 1 महिन्यापासून आलं होतं। पण एक साधारणतः 8 ते 10 दिवसांपूर्वी येथील ग्रामसेवकांकडे आम्ही यादी दिलेली आहे। साधारणतः 8 ते 9 वस्तूंची यादी आहे आणि त्या वस्तूंसाठी आम्ही त्यांना ह्या वस्तू आम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात यावा असं त्यांना यादी दिलेली आहे। तर ते एक साधारणतः 5 ते 6 दिवसांमध्ये आम्हाला या वस्तू पोहोचतील असं त्यांच्याकडनं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। आपल्याला ग्रामपंचायत तर्फे कुठल्याही गोष्टींचा पुरवठा नाही झालेला आहे, फक्त यादी आपली त्यांच्यापर्यंत गेलेली आहे। अजूनपर्यंत आपल्याला काही भेटलेलं नाही। डॉक्टर श्रीनिवास कुलसरे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र वाई बाजार। आपल्या PSCला माननीय कलेक्टर सरांनी अत्यावश्यक सेवेकरता साहित्य घेण्यास सांगितलेले आहे। याबाबत आम्ही संबंधित तिथल्या ग्रामपंचायतला तिथल्या पत्रांद्वारे आम्ही कळवलेले आहे आणि इथल्या ग्रामपंचायतनी अत्यावश्यकमध्ये एक इन्व्हर्टर त्यांनी आम्हाला इथे बसवून दिलेला आहे आणि पुढील वस्तू करता त्यांची प्रशासकीय कारवाई अद्याप सुरू आहे। राजू दराडे, संजय घोगरे व अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।